नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आत्ता आपण आहोत खंडाळ्यामध्ये. खंबाटकी घाटाच्या साताऱ्याकडून जो प्रवेशद्वार आहे त्या बाजूला आहोत. JCB 205 आहे, त्याची काच बसवाय आपण आले आहेत. आणि आपली आता मशीन जी आहे, हा जो कॉन्क्रीटचं जे मशीन दिसते तुम्हाला याच्या पुढे आहे, म्हणजे इथून साधारण 200 ते 300 मीटर पुढे आहे. तर ह्या बाईकवरून आपण हा दरवाजा खोलून इथंपर्यंत आणला. आता याचा प्रॉब्लेम काय आहे की इथं हे वेल्ड केलेलं आहे. इथे ॲक्च्युली खालच्या बाजूने याला बोल्ट असतात की जेणेकरून ते निघाले, म्हणजे काच जर भविष्यात फुटली तर त्याच्यामधून होलमधून लावून तुम्हाला ते ब्रॅकेट लावतं. तर हे ब्रॅकेट जाऊन पाठीमागे दरवाजाला लॉक होतं. तर ह्या ग्राहकाने, आपले जुने ग्राहक आहेत, तर त्यांनी जुनं मशीन घेतल्यामुळे हे पहिल्या कस्टमरने डायरेक्ट वेल्ड केलं होतं. आता हे जोपर्यंत गॅस बत्तीनं गरम करून काढत नाही तोपर्यंत त्यांना नवीन इथं काच बसवता येणार नाही. आता आपले हे कस्टमर जुने आणि विश्वास आहेत, आणि ते असतात खंडाळ्यामध्ये, ते आता आहेत बाहेर. तरी आता हे त्यांचं काम असून सुद्धा आपण आपल्या गाडीवर, त्यांचा ऑपरेटर आहे आपल्यासोबत, त्याला सोबत घेऊन गाडीवरून काच आणली, इथं ठेवून आता व्यवस्थित गॅस कटरनं करून काढणार, व्यवस्थित हे फिटिंग वगैरे करणार, आणि त्याच्यानंतर दरवाजा वरती लावून देणार. आणि कस्टमर कंपनीतून शोरूममधून नवीन आणून ह्याला बसवणार. सांगण्यात तात्पर्य असं आहे की फक्त काम करून चालत नाही, कस्टमरचा विचार करावा लागतो की कस्टमरचे पैसे कसे वाचतील, काय करता येईल काय नाही. नुसतं लावून मोकळं व्हायचं ना. आता हा असं लावून सुद्धा आपण गेलो असतो तोडून ठोकून टाक करून. आता हे काढायला गेलं असतं तर वरची काच ठोकून टाकून तुटली असते. आता तिथं नशिबाने ते फॅब्रिकेशनचं काम चालू होतं, त्याला थोडी विनंती करून म्हटलं काढून दे, त्याकडून काढून घ्यायचं. काच बसेल, काच बसल्यानंतर कस्टमर स्वतः आला की ऑपरेटर ब्रॅकेट लावून ते बसवू शकतो आणि त्यांचं काम चालतं. आणि ही काच दीर्घकाळ टिकेल त्यामुळे. आणि आता ह्याचं जर बसवलं तर हे दीर्घकाळ टिकणार नाही, कस्टमर यांचं नुकसान होईल, आणि ते आपल्यासाठी अपेक्षित नाही आहे. कारण जर आपलं काम आहे, जेवढं समोरच्याचे पैसे वाचतील किंवा समोरच्या जेवढी काच जास्त दिवस टिकेल तेवढं चांगलं आहे. कारण ग्राहकच आपली मार्केटिंग करतात, त्यामुळे ग्राहकाचा विचार करणं आपण कधीही आपलं अपेक्षित आहे.